आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, 15 मिनिटांपेक्षा अधिक काळापासून वर्षावर खलबतं होत आहेत शिंदे फडणवीसांमध्ये। शिंदे सकारात्मक आहेत अशी माहिती मिळालेली आहे। आता सध्या नेमकं काय घडतंय? अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 15 मिनिटांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची माहिती मिळते। ती म्हणजे एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पदासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा सुद्धा शपथविधी जो आहे तो उद्या होण्याची शक्यता आहे। मात्र त्या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडून थोड्या वेळात जाहीर होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उद्या किती आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील हे अजूनपर्यंत धोरण जे आहे ते 3 पक्षांमध्ये ठरलेलं नाही। त्या संदर्भातली सुद्धा अंतिम चर्चा जी आहे ते आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते। ते म्हणजे उद्या आमदार जे आहेत शिवसेनेला किती खाती मिळतील, राष्ट्रवादीला किती खाती मिळतील आणि भाजप स्वतः आपल्याकडे किती खाती ठेवेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या खात्यांवरून या तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद हवं आहे, त्या संदर्भातली काही चर्चा होते का, किंवा उद्या जरी खरं तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खात्यांचं वाटप जे आहे उद्याच केलं जातं काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र किती आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार या संदर्भातली अधिकृतरित्या चर्चा जी आहे ते दोघांमध्ये होऊ शकते थोड्या वेळात। खरं तर ही बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून आपला निर्णय जो आहे तो जाहीर केला जाऊ शकतो। मात्र शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्री पदावरती काम करावं अशी शिवसेनेच्या आमदारांची खरं तर इच्छा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहायला मिळते। त्या आता खरं तर अनुसार एकनाथ शिंदे जे आहे ते आपली काय भूमिका घेतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। याआधी जर आपण पाहिलं तर राजभवनामध्ये जी एकत्रित पत्रकार परिषद झाली त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस माझ्या घरी आले हा खरं तर मी माझा मोठेपणा समजतो। मात्र ज्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी याच ठिकाणी माझं नाव जे आहे ते जाहीर केलेलं होतं। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कुठेतरी नाराजी जी आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दूर करण्याचा जो आहे प्रयत्न केला जातोय आणि उद्या खरं तो शपथविधी पार पडणार आहे। त्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदेंनी खरं तर मंत्रिमंडळामध्ये असावं हा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच दृष्टीनं खरं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती पार पडते आणि या चर्चेनंतर खरं तर खाते वाटप जे आहे ते जाहीर होतं का किंवा खाते वाटप जे आहे ते ठरतं का हे पण महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अपेक्षा आहे की चांगली खाती जी आहे ती आम्हाला मिळावी। त्यामुळे तीनही पक्षाचं एकत्रित धोरण बांधून उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तीनही पक्षातले कोणते आमदार खरं तर मंत्रिपदाची शपथ घेतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। काही तासांचा अवधी शिल्लक आहे आणि तेवढ्या वेळामध्ये खरं तर हे गणित जमवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हानात्मक आहे। मात्र ते चर्चेच्या माध्यमातून पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस हे दिवसातून 2 वेळा एकनाथ शिंदे यांच्या वर्षावरती दाखल झालेले होते, ते आता दाखल झालेले आहेत। गेल्या 20 मिनिटांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। चर्चेनंतर खरं तर हे खाते वाटप असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा मंत्रिमंडळामधला सहभाग जो आहे तो निश्चित होतो काही पण महत्त्वाचा आहे। नक्कीच अपडेट्स घेऊच तुमच्याकडनं। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आता नेमकं काय निर्णय घेणार आहेत? महायुती 2.0 सरकारमध्ये ते सहभागी होणार आहेत का? उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत का याकडे लक्ष असेल। तर शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं याबद्दल आपण सकारात्मक आहोत, ते तसा सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं होतं।